सर्वांना सस्नेह जय भारत, जय संविधान, नमो बुद्धाय. बंधू भगिनींनो, राजरत्न रमेश या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मी रमेश पार्वती पांडुरंग बोरकर आपणा सर्वांचं मनपूर्वक मंगलमय स्वागत करतो. आणि आजच्या या भागामध्ये मी महापुरुषांच्या जीवनावर आधारित जे काव्य तयार केलेलं आहे ते काव्य आपणासमोर मी सादर करणार आहे. तत्पूर्वी ज्या महापुरुषांनी आपल्या त्याग बलिदान संघर्षातून आम्हाला एक प्रगतीचा मार्ग दाखविला, ज्ञानाचा मार्ग दाखविला, त्या महापुरुषांचं स्तवन करणं हे तुमचं आमचं परम कर्तव्य आहे. नुसतं स्तवन करून चालणार नाही, तर त्यांनी जो वैचारिक वारसा तुमच्या आमच्यापर्यंत जो दिलेला आहे तो वैचारिक वारसा आपण जोपासला पाहिजे. आपल्या घराघरात महापुरुषांची विचारधारा आपण रुजवली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ती विचारधारा, त्या विचारधारेवर आपण चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एवढीच आपणा सर्वांना या माध्यमातून मी विनंती करेन. आणि माझ्या या छोटंसं जे काव्य आहे ते आपणासमोर मी सादर करत आहे. जर आपल्याला हे काव्य आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मी आपणासमोर हे काव्य सादर करत आहे. आयुष्य हे जगताना थोडेसे करूया सिंहावलोकन. आयुष्य हे जगताना थोडेसे करूया सिंहावलोकन. चला समजून घेऊया इतिहासातील ते सोनेरी क्षण. चला समजून घेऊया इतिहासातील ते सोनेरी क्षण. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही समतेची शिकवण. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही समतेची शिकवण. अत्तदीप भव हा विचार देऊनी केले प्रेरित जानी मन. अत्तदीप हा विचार देऊनी केले प्रेरित जानी मन. राजपुत्र हा शाक्य गणाचा वडील ते शुद्धोदन. राजपुत्र हा शाक्य गणाचा वडील ते शुद्धोदन. गौतम बुद्ध नाव तयांचे करूया तयांचे स्मरण. ऐश्वर्याचा त्याग केला परी खिन्न नाही झाले मन. ऐश्वर्याचा त्याग केला परी खिन्न नाही झाले मन. पंचशील हे दिले आम्हाला करुणी साधना चिंतन. नीतिमूल्यांची ओळख दिली केले जागृत बहुजन. मोडीत काढली वर्ण व्यवस्था मानवतेचा विचार देऊन. मोडीत काढली वर्ण व्यवस्था मानवतेचा विचार देऊन. आणि म्हणूनच म्हणतो आयुष्य हे जगताना थोडेसे करूया सिंहावलोकन. चला समजून घेऊया इतिहासातील ते सोनेरी क्षण. संविभागी उदारमतवादी बळीराजा तो महान. संविभागी उदारमतवादी बळीराजा तो महान. कष्टाची ओळख दिली खांद्यावरी नांगर घेऊन. कष्टाची ती ओळख दिली खांद्यावरी नांगर घेऊन. यज्ञ संस्कृती नाकारुनी कृषी संस्कृती केली जतन. यज्ञ संस्कृती नाकारुनी कृषी संस्कृती केली जतन. मग आदर्श आमचा बळीराजा की तो बटू वामन. मग आदर्श आमचा बळीराजा की तो बटू वामन. म्हणूनच म्हणतो चला समजून घेऊया इतिहासातील ते सोनेरी क्षण. आयुष्य हे जगताना थोडेसे करूया सिंहावलोकन. चला समजून घेऊया इतिहासातील ते सोनेरी क्षण. स्वप्न पाहिले स्वराज्याचे घडविला पुत्र महान.
स्वप्न पाहिले स्वराज्याचे, घडविला पुत्र महान. कन्या जाधवांची होती, सून भोसल्यांची झाली, दोन्ही कुटुंबे जपली छान. कन्या जाधवांची होती, सून भोसल्यांची झाली, दोन्ही कुटुंबे जपली छान. पुणे जहागिरी सांभाळताना दृष्टीस पडली ओसाड जमीन. पुणे जहागिरी सांभाळताना दृष्टीस पडली ओसाड जमीन. शिवबाच्या हाती देऊन नांगर, धरणी केली हिरवीगार. त्याच धरणीवरती शिवबाच्या हाती देऊन नांगर, धरणी केली ती हिरवीगार. भीतीपायी जमीन होती ओसाड, भीतीपायी जमीन होती ओसाड. निर्वंशतेचे होते प्रचंड मोठे अज्ञान, निर्वंशतेचे होते प्रचंड मोठे अज्ञान. हे अज्ञान भीती दूर करण्या, हे अज्ञान भीती दूर करण्या सुरुवात केली स्वतःपासून. हे अज्ञान भीती दूर करण्या सुरुवात केली स्वतःपासून. म्हणूनच म्हणतो मित्रांनो, आयुष्य हे जगताना थोडेसे करूया सिंहावलोकन. चला समजून घेऊया इतिहासातील ते सोनेरी क्षण. समर्पिले त्यांनी सारे जीवन, समर्पिले त्यांनी सारे जीवन, सुखी समाधानी करण्यास सारे जन. समतेचा हा लढा उभारिला, समतेचा हा लढा उभारिला, जाती धर्माची बेडी तोडून. समतेचा हा लढा उभारिला, जाती धर्माची बेडी तोडून. सारे काही मिळाले तुला, त्यांच्या त्याग बलिदान संघर्षातून. आणि म्हणून हे लक्षात ठेवूया बंधू भगिनींनो, सारे काही मिळाले तुला, त्यांच्या त्याग बलिदान संघर्षातून. हे तर मिळालेच असते, ही खोटी आशा काढ मनातून. हे तर मिळालेच असते, ही खोटी आशा काढ मनातून. भविष्य आपले घडविताना भूतकाळाची ठेवावी आठवण. भविष्य आपले घडविताना भूतकाळाची ठेवावी आठवण. त्याग बलिदान संघर्षाची थोडी तरी मनात होऊ दे रुजवण, थोडी तरी मनात होऊ दे रुजवण. त्याग बलिदान संघर्षाची थोडी तरी मनात होऊ दे रुजवण, थोडी तरी मनात होऊ दे रुजवण. बंधू भगिनींनो, या ठिकाणी हे काव्य आपणासमोर मी सादर केलेलं आहे. पार्ट 1 आहे हे. उर्वरित महापुरुषांवर छोटंसं काव्य पुन्हा एकदा मी तयार करणार आहे आणि ते आपणासमोर सादर करणार आहे. तोपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.